चाय पे चर्चा देश की आवाज, चाय पे चर्चा देश की आवाज। मी सध्या एक कांदिवली येथे आहे. माझ्याबरोबर काही इकडचे स्थानिक लोक आहेत. ते एक आम जनता आहेत आणि आज त्यांच्याबरोबर आपण चायवरती चर्चा करूया की त्यांचं येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये काय म्हणणं आहे आणि निवडणुका कशा पाहिजेत आणि कोण उमेदवार पाहिजे. सर, तुम्ही काय सांगाल? आता महानगरपालिकेच्या इलेक्शन येते, तुम्ही त्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, या पारदर्शी झाल्या पाहिजेत. आणि निवडणुका घेत असताना खऱ्या अर्थाने समाजासाठी अहोरात्र काम करणारे कार्यकर्ते त्यांना प्राधान्य मिळणं गरजेचं आहे. परंतु सर्व पक्षाची परिस्थिती अशी झालेली आहे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या प्रत्येक फॅमिलीतल्याच माणसाला प्राधान्य देत आहेत. त्या प्राधान्य सांगता म्हणजे एखादा नगरसेवक असेल, त्याच्या मुलीला, त्याच्या मुलाला किंवा बायकोला तिकीट दिली जाते. परंतु अनेक वर्ष ज्या संघटनेचे, ज्या पक्षाचे अहोरात्र काम करतायत अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळत नाही. ज्या कार्यकर्त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाला एक योग्य दिशा मिळेल, समाजाची कामं होतील, अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात नाही. ही कुठेतरी खेदाची गोष्ट आहे. सर्व राजकीय पक्षाच्या आणि प्रमुखांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की समाजासाठी काम करणारा प्रामाणिक जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला प्राधान्य देतात, त्यांना उमेदवार दिला पाहिजे. पण असं होताना होत नाही, हे दिसत नाही. आज नगरसेवकाच्या निवडणुका आहेत. खऱ्या अर्थाने झोपडपट्टीतल्या किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तो कार्यकर्ता करतात, पण अशा कार्यकर्त्यांना सोडून त्यांच्या कुटुंबातलं वात्सल्य दाखवलं जातं. मुलाला नाही तर मला नाही तर माझ्या पत्नीला उमेदवारी द्या आणि त्यांना नगरसेवक. हे पूर्ण ती नागरिक सत्ता जी आहे ती घरामध्येच आली पाहिजे आणि पैशाचं ओवाळून हा केला जातोय, ज्याचा ह्या संघटनेची किंवा पक्षाचा काही संबंध असतो. पण जे पैशासाठी पैसा आपल्याकडे असल्यामुळे ते उमेदवारी मिळवत आहेत आणि सत्तेचा दुरुपयोग होतोय, यासाठी त्याच्याकडे सर्व राजकीय पक्षाने लक्ष द्यावं. माझ्याकडे अजूनही काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या. तर आप क्या कहेंगे कि जो चुनाव आ रहा है, क्या कहना चाहेंगे इस बारे में? चुनाव के अंदर जो है जितनी भी पार्टियां हैं, उन पार्टियों के जो पुराने कार्यकर्ता लोग हैं, उन पुराने कार्यकर्ताओं को टिकट ना दे करके सभी पार्टी किसी से पैसे लेकर के या बाहर के लोगों को ला करके यहाँ उम्मीदवारी लड़वाते। वो कार्यकर्ता बेचारे अपनी पूरी जान लगा देते, अपनी पूरी जिंदगी, मतलब जवानी से लेके बुढ़ापे में तक, मतलब उस पार्टी को सिर्फ झंडा ही लेके घूमते रहते। लेकिन उन कार्यकर्ताओं को वो पार्टियां जो है, चाहे कोई भी पार्टी हो, वो पार्टी उनको टिकट नहीं, स्थानीय बोल के टिकट नहीं देती है। बाहर से लोगों को ला करके वहाँ पे, जिनको वहाँ के बारे में कुछ जानकारी नहीं रहती कि यहाँ कितने मेंबर्स है, कौन वार्ड अध्यक्ष है, कौन क्या है, किसी को कुछ पता नहीं रहता है। वो लोग आते इलेक्शन में पैसे का जोर लगा करके, लेकिन जो कार्यकर्ता सालों से उस पार्टी के लिए अपना खून पसीना एक करते, बैनर लगाना हो गया या रोड रैली हो गया, इवन पुलिस के मार भी खाते, लाठियां केस होता उनके ऊपर, लेकिन उनको टिकट वो पार्टियां देती नहीं है। तो नए लोगों को, जो उनकी पार्टी के जो स्थानिक लोग हैं, उनको टिकट दो, उनको जिता के लाएंगे। और सबसे बड़ी बात ये है कि जो भी पार्टी के जो पदाधिकारी है, ये कार्यक्रम उनको करना चाहिए। पार्टी के जितने भी पदाधिकारी है वो अपना हिसाब किताब देख लेते हैं कि भाई हाँ, बाहर से कोई आ गया, हमको कुछ दे दिया, ले लिया, तो चुपचाप। भाई तुम जिस क्षेत्र में रह रहे हो, उस क्षेत्र में आप क्यों नहीं खड़ा हो रहे? आप खड़ा रहो ताकि आपको वहाँ की समस्याओं का समाधान आपको करना। बाहर वाला क्या एक बार आएगा इलेक्शन जीतने के बाद, फिर 5 साल के बाद ही दिखाई देता है। अजूनही काही स्थानिक लोक आहेत, मी त्यांच्याशी जातो. सर, क्या कहेंगे आप? देखिए, मैं कहना चाहता हूँ कि अगर कोई भी हो, जिस तरह से अपनी जिंदगी का वो 20 साल 25 साल कोई कार्यकर्ता दे रहा है और बिना पार्टी बदले भी वो बेचारा मेहनत कर रहा है, तो उसको पहले ध्यान देना चाहिए, उसके ऊपर भी नज़र देनी चाहिए। क्योंकि पार्टी में फंड तो जमा होता ही है, भले बेचारा वो गरीब है तो एक बार सपोर्ट करना चाहिए, उसको भी टिकट देना चाहिए, उसको भी लड़ाना चाहिए, ताकि उसका मनोबल और बढ़े। आखिरकार कुछ पैसे वाले भी आते, इधर से उधर आते, अचानक आते, कभी पार्टी में बदली करके आते, वो पैसा देते हैं और अपना वो टिकट लेते,
वोटों से भी अपना जीत के चले जाते। वो बेचारे जिन्होंने अपनी पूरी लाइफ दे दी, आधे से ज्यादा जिंदगी दे दी, उनका वो जिस स्थान पे खड़े हैं वो उसी स्थान पे रह जाते। आखिरकार बेचारे वो भी खत्म हो जाते। जिंदगी है ही कितनी, 60 वर्ष की, जिसमें से आदमी जब जवान होता है, जब किसी और उसमें आता है तो वो अपनी मेहनत करना चाहता है, पार्टी में अपना वक्त देता है। कम से कम उसकी तरफ भी देखना चाहिए, उसको भी देखना चाहिए, उसका हक है वो। अजूनही काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, तुम्ही काय सांगाल? माझं एवढंच मत आहे, जे पण उमेदवार देतील कोणतीही पार्टी ते एज्युकेटेड असावं, त्यांना आपल्या भागातल्या समस्यांची जाणीव असावी, त्याने करून दुसऱ्या इकडे एकदा नगरसेवकचं काम काय आहे त्यांना कळायला पाहिजे. नाहीतर पूर्ण पक्षाने त्यांना समजवायला पाहिजे की नगरसेवकाचं काम काय. नगरसेवकाचं काम सोडून बाकी सगळं काम करणार, ते का नगरसेवकाचं काम नाही. एज्युकेटेड असावं, तरुण पोरांना संधी मिळावी, एवढंच मत आहे. कुठला बाकी काय नाही. आपण इथे पाहू शकतो कुठे ना कुठेतरी जे बाहेरचे उमेदवार आहेत, जे पैसेवाले उमेदवार आहेत, तेच या इलेक्शन मध्ये उभे राहतात. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.